आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या दोन्हीचं प्रतिपादन पहिल्या चरणात करतात. अवघी चिंता वारली म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली. लयरूप निवृत्ती वेगळी आणि आत्यंतिक निवृत्ती वेगळी. लयरूप म्हणजे रोज रोज दाढी करावी लागते, ही केसाची लयरूप निवृत्ती आहे. रोज केस इतके बिलिंदर आहे की मागणं उठून उभं राहून पाहतं मालकाचं ब्लेड किती लांब गेलं, दुसऱ्या दिवशी पुन्हा तेवढं तयार. रोज दाढी करावी लागणे ही केसाची लयरूप निवृत्ती आहे. जर तुम्हाला केसाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर उपाय मी सांगतो, फक्त माझं नाव कोणाला सांगू नका. एक नया पैसा खर्च येत नाही काजळे महाराज. तुम्ही सकाळी चुलीमध्ये लोखंड लाल करा, फक्त सांगू नका कोणाला. आतून कडी लावायची, लाल झालेलं लोखंड दोन्ही गालावरून फिरवायचं. एक केस उगवत नाही मरेपर्यंत लिहून देतो मी. बस विनोद सोडा, पण जळल्या जागी केस न उगवणे ही केसाची आत्यंतिक निवृत्ती आहे. रोज दाढी करावी लागणे ही केसाची लयरूप निवृत्ती आहे. इथे आत्यंतिक निवृत्ती सांगितली. का शब्द वारली, अवघी चिंता वारली. पळाली म्हटलं असतं तर पुन्हा आली असती, ती लयरूप झाली असती. ही वारली, कायमची गेली. आणि पद्मनाभ जोडला. आत्यंतिक दुःखाची निवृत्तीपूर्वक परमानंदाच्या प्राप्तीचं प्रतिपादन तुकोबाराय करतात. प्रसिद्ध 3 दुकानं, एक जीवाचं दुकान आहे, एक देवाचं दुकान आहे, एक संतांचं दुकान आहे. आणि प्रत्येकाच्या दुकानामध्ये वेगवेगळा माल आहे. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान, केवळ सुख मिळतं हे संतांचं दुकान, आणि सुख आणि दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान आहे. फक्त एकमेकाकडे बोट दाखवायचा कार्यक्रम चालू आहे. ज्याला लेकरं नाही ते म्हणतं लेकरं झालेलं सुखी, आणि ज्याचे दारू पिऊन बुटा भरल्या लाता घालतात त्याला विचारा, ते म्हणते महाराज अजिबात नाही झालेलं सुखी. हे त्याच्याकडे बोट दाखवतो, ते याच्याकडे बोट दाखवतो. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. दुख के कारण शोक देवने बरी माया त्यागी. म्हणून तर काजळे बाबा पाहिजे विठ्ठल. दुःख ज्याच्यात आहे तो संसार हे जीवाचं दुकान आहे. सुख आणि दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान आहे. दोन्ही आहे. देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय. आपण ऐकलं 7 दिवस रामायण. रामचंद्र प्रभूचा जन्म झाला तेव्हा सूर्याला आनंद झाला. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. हर्षित महतारी निमन भावी लाहुर रूप विचारी. लोचन यपि रामा पवन जावा दया युग गोचारी. भूषण मनमाला लयन पिताला शोभा सुंदर. आनंद. ज्या वंशात रामाचा जन्म त्या सूर्याच्या आनंदाला पारावार नाही. 1 महिना सूर्य थांबला. तुलसीदासजी म्हणतात नामदेव रायाचं प्रमाण आहे पळभर. माध्यानासी दिनकर पळभरी होय स्थिर. पण तुलसीजी म्हणतात 1 महिना. जाग्यावर सूर्य थांबला तेव्हा चंद्राचं तोंड उतरलं. प्रभू म्हणाले अरे ज्या वंशात माझा जन्म त्या सूर्याला आनंद, तुझं का तोंड उतरलं? चंद्र म्हणाला मला सुद्धा तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे ओ प्रभू. मनाई कोणी केली? तुम्ही नाही केली, पण आमचा नैसर्गिक नियम आहे सूर्य गेल्याशिवाय मला येता येत नाही. ते महिना झाला जागचा हालत नाही. प्रभू म्हणाले आज कळलं मला, मी भगवान असलो तरी दोघाला एका वेळी सुखी करू शकत नाही. यावेळेला सूर्याला सुखी केलं. कृष्ण जन्म होईल तेव्हा चंद्रात तुला संधी देईल. म्हणून
दोन्ही मिळतं ज्याच्या दुकानात. कॉलऱ्याची साथ आली. कुठं आली विचारू नका काजळ महाराज. पटापटा पटापटा पटा माणसं मेली. प्रत्येक घरातलं एक ना एक मेलं. अख्खं गाव दुःखी झालं. त्याही वर्षी एक सुखी झालं. कोण? ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान. त्याच्याही उद्घाटनाला बोलावतात आम्हाला. काय कठीण प्रश्न असतो. काय आशीर्वाद. कधी डॉक्टरचा दवाखाना. महाराज आशीर्वाद द्यायला या. आता तुम्ही डोकं चालवा. दवाखान्याला आशीर्वाद द्यायचा म्हणजे पुढचं कळलं तुम्हाला. धर्मसंकट असते ना. आशीर्वाद द्या महाराज आमच्या दवाखान्याला. म्हणजे आशीर्वाद द्यायचा म्हणजे माणसं आजारी पडली पाहिजे तेव्हा दवाखाना चालेल. एक विनोद सोडा. तसं एकानं स्मशाना शेजारी दुकान सरपणाचं. महाराज आशीर्वाद द्या दुकान चाललं पाहिजे म्हणजे माणसं मेले पाहिजे. काय कठीणच आहे ना ते. मी का सांगत होतो. काहीला सुख आणि काहीला दुःख. कॉलऱ्याची साथ आली. पटापटा माणसं मेली. प्रत्येक घरातलं एक ना एक अख्खं गाव दुःखी झालं. पण त्याही वर्षी सरपणवालं सुखी झालं. कारण लोकांना वलं सरपण हे डबल भावात विकत होतं. त्यांना प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. साधं रॉकेलच्या लोणावर फिरणारं टाटा सफारी घेतली सरपणवाल्यानं. किराणा दुकानदारानं लक्ष ठेवलं. दिवसभर पुड्या बांधतो. 40 रुपये 70 पैसे. दुकान पाहिजे सरपणाचंच. चांगले बुवा. ते गेले वर्षी लोणावर फिरत होतं. यंदा टाटा सफारीतून टाटा करतोय मला. म्हणून किराणा दुकानदारानं डोकं चालवलं. त्यानं स्वतःचं दुकान विकलं. काही शेत विकलं. बँकेतून कर्ज काढलं. याच्या बाणीवर दुकान थाटलं. स्मशाना शेजारी बोर्ड लावलं. आमच्या येथे अंत्ययात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल. 5 मन सरपण, बांबू सुतई, नवीन कापड, 4 मांसाहार, बुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह 1 जानेवारी 2021 ला दुकान ओपन केलं. पण डिसेंबरची 24 आली. एकही नाही मेलं. अख्खं गाव सुखी झालं. आता दुकानवालं दुःखी झालं. हे देवाचं दुकान. काहीला सुख आणि काहीला दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान. आणि केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान. सुख येतं हे बहुपायी संतांचे सुख संतांच्या जवळ आहे. तुम्ही कधीही पहा. सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद संताच्या चेहऱ्यावर दिसेल तुम्हाला. मधुकरी मागितली ज्ञानोबारायाने पण चेहरा बघत राहावं. इथं बदाम खातं, काजू खातं, मनुखा बदामचा शिरा तरी शंका येते. क्यों रोते जी? कौन आप? मैंने रोता मेरी सूरत ही वैसी फोड़ी गोवरी कैसा दिसे तोंडावरी. संत तुलसीदास हे भक्तीची मस्ती आहे. ज्याचा त्याचा विषय आहे तो. शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो.
नाहीतर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं बाता मारतं गावात. लय ताकद कोणा? दिल्लीच्या सतपाल पहिलवान मध्ये लावली होती का रे बटरवाल्या त्याच्या हाताला हात. अरे दिल्लीच्या सतपाल पहिलवान मध्ये खूप ताकद. हे शब्द कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात सोबत होते. त्याची झाली होती. तू तो बटर खाऊन बाता मारतो गावात. शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे काजळे महाराज. भक्तीची मस्ती. तुलसीदासजी म्हणतात 3 गोष्टी मिळू द्या मला जीवनात. भाजी बिन लावून जगण्यासाठी बिना मिठाची भाजी दिवसात एकदा. लज्जा रक्षणासाठी 3 बोटाची केळीच्या पानाची लंगोट. आणि धर्म सांभाळण्यासाठी मुंज नावाच्या गवताचं जानवर. आता फार खर्चाचं काम आहे का हे? ही मस्ती सांगतो भक्तीची. 3 बोटाची केळीच्या पानाची लंगोट लज्जा रक्षणाला, मुंज नावाच्या गवताचं जानवर धर्म रक्षणाला, आणि एकदा दिवसात बिना मिठाची भाजी जीवन जगण्याला. एवढं जर मिळालं भाजी बिना लावून 3 टूक कौपिन में. अरे इंद्र बापुरो कौन? पठ्ठाच्या पुढे इंद्र तरी. ही भक्तीची मस्ती आहे. कधी पहा तुकोबाराय जेव्हा प्रबोधन करायचे तेव्हा चेहऱ्यावर लाजविल एवढा आनंद, राजाला लाजविल एवढा. नुसता आनंदच नाही, प्रबोधनही आनंदाचंच करायचे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. चांगले बाबा. कितवा दिवस आहे आज? पहिला. बर चांगला. आता किती दिवस? 5 दिवस. वा वा आनंद आहे. संधी सोडू नका. एक काय परमेश्वरानं त्यांच्या डोक्यात घातला विषय पवन भाऊच्या त्यांच्या वडिलाच्या. त्यांना काही गरज होती का? अरे एकाच्या कैवाडे तुम्ही बहुतांचे कोडे. निमित्त त्यांचा आहे पण आनंदाचा लाभ तुम्हाला आहे. 5 दिवस संधी सोडू नका. दाता. दाता कोणाला म्हणतात? दाता म्हणजे काय? दाता म्हणजे देणारा. मग दाता आमच्या संत वाङ्मयामध्ये नारायणा स्मरवी. दाता तोची एक जाणा. मग तो पवन भाऊ असेल नाही तर त्यांचे वडील हेमंतराव असेल. हे 5 दिवसाचे दाते आहे. कशाचे दाते? तुम्हाला भजन करायला लावणारे, तुम्हाला परमार्थ श्रवण करायला लावणारे दाते. दाता तोची एक जाणा नारायणा स्मरण. निमित्त त्यांचा आहे. अर्जुनाची नाही व्याजे गीता प्रशंसित राजे. संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जरी अर्जुनाच्या निमित्तानं गीता जन्माला आली तरी सगळ्यांचा उद्धार. भगीरथाच्या निमित्तानं गंगा आली पण वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती. हे त्यांचं निमित्त आहे. वासराच्या निमित्तानं गाय दूध देते पण अख्ख्या परिवारान पाहुण्या रावळ्याला दुधाचा सुकाळ करते. तसं त्यांच्या निमित्तानं कीर्तन महोत्सव झालं पण लाभ अख्ख्या सेलूकराला आणि परिसरातल्या लोकांना झाला. एवढं लक्षात ठेवा. बस खातो आनंदाचे लाडू. हा आनंद आहे. नका चरपडू. तुकोबारामाचे अरे मी आनंदाचे लाडू खातो तुम्ही खा.
श्रोते जरा चिकित्सक होते, एकमेकाला म्हणाले का रे हा बाबा घरचा बरा श्रीमंत असला पाहिजे का, त्याच्या चेहऱ्यावरही श्रीमंती दिसते, आनंद. आणि खातो म्हणतोय आनंदाचे लाडू, तुम्ही घ्या म्हणतो. आपण आतापर्यंत श्रीमंती भोगली, पण लाडू बेसन पिठाचे, बुंदीचे, मेथीचे केले थंडीच्या दिवसात, रव्याचे. आता आनंदाचे लाडू खातो म्हणताय, हा घरचा गडगंज श्रीमंत असावा. काही चिकित्सक बाबाच्या गावाला गेले, बरं का, कल्पना करा. देहू गावात चौकशी केली का इथे तुकाराम महाराजांचं घर कुठं आहे. आता त्या गावात त्या बुवाला किती मानतात हे तुम्हाला चांगलं माहिती. हे सूत्र आहे, पूरी दुनिया मानती लेकिन तीन नहीं मानते, पड़ोसी, कुटुंबी और पत्नी. तुमचं चांगलं असेल काकडे साहेब, पण मी खरं सांगतो, तुम्ही खरं बोला तुम्ही पण. ते सगळं जग मानल, पण तिघ जण मानत नसतात, शेजारचे, परिवारातले आणि धर्मपत्नी. बस तुमच्या मानत असतील तर तुम्ही भाग्यवान समजायचं, उजळले भाग्य आता समजायचं. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो प्रतिबिंब बन जाता है. बाहेर बघा, बाजूला साहेब आले, साहेब घरी आले की म्याव, काही करत नाही साहेब. मग ते खुशीत येऊन पत्नीला म्हणतात 15 दिन के बाद तनख्वाह होने वाली है, पेमेंट 15 दिन के बाद. फिर तू बोलती थी ना तकलीफ होती है रसोई पकाने के लिए, तो मैं अगले तनख्वाह मिलने के बाद सिलेंडर गैस लाता हूँ. सिलेंडर गैस बाता मत करो, 6 महीने से सुन रही, सिलेंडर, आधा लीटर मिट्टी का तेल लाओ, बस हो गया. पत्नी नहीं मानती, पड़ोसी नहीं मानते. अजय फलाना बाबा यहाँ रहता है, कहा क्या वो, हम मध्य प्रदेश से आए. क्या पागल हो गए क्या? अरे अभी बाबा बन गया, बचपन में क्या क्या किया हमें सब पता है, हम तो प्रणाम भी नहीं करते. पड़ोसी नहीं मानते, कुटुंब भी नहीं मानते, पत्नी. तसं देहू गावला कुठं आहे तुकाराम बाबाचं घर. जमतं रे भाऊ, आता जमतं. हा तुझ्या भरोशावर आहे रे भाऊ, नाही तर हे तुझं कमी पडलं तर माझं कोण ऐकते जातील उठून लोक. एक नंबर आहे, पण असंच ठेव. उद्याचं उद्या, पण माझ्या पुरतं ठेव. मी आज धर्मसंकटात होतो. अशोक नाना काकडे यांना तांगडे बुवालाही माहिती आहे आणि काजळे बाबालाही माहिती आहे, कधी वेळ चुकवत नाही, कधीच नाही. 8 ते 10ची वेळ मी दिली होती, पण लग्न ते ज्यांच्याकडे असतो, मी कधीच जात नाही लग्नाला. प्रल्हादराव मुंडे त्यांच्या घरी मुक्का, त्यांच्या एकुलता एक मुलगा, त्याचं लग्न होतं ते 6 वाजता. ते गंगाखेडच्या पुढे 20 किलोमीटर. आता लग्न ते काय बस तिथे काहीच करता येत नाही. 6:15 तिथंच वाजले नाना. गंगाखेडला आल्यावर 7 वाजले. आता आडचं कीर्तन कसं. ड्रायव्हरला म्हटलं 4ही चाकं तुटले तरी चालेल, पण वेळ सापडली पाहिजे गाडीच. पाथरी सेलू. मग तांगडे बुवाला म्हटलं 8 वाजले, 10 मिनिटात येतो, गाडीतच फेटा बांधला, भजन सुरू करा. तरी वेळ सांभाळलीच. विठ्ठल तुकाराम महाराजचं घर. जा पुढे जा. घरापुढं वृंदावन दिसल तुळशीचं, आणि भगवा झेंडा. हे वैष्णवाच्या घराचं लक्षण सांगितलं. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ नाही तर बरेच दिले ठोकून मला मलूही देत नाही, तर पुढचं घेते उरकून, कारण तेवढंच प्रमाण पाठ असते. जयाचे द्वारी आपण म्हणतो सोन्याचा पिंपळ, अरे ते नाही. जयाचे द्वारी तुळशी
दारी तुळसी वृंदावन धन्य ते सदन वैष्णवाचे. ज्याच्या दारापुढे वृंदावन तुळशीचं वैष्णवाचं घर. रामायणात ऐकलं तुम्ही, हनुमानजी त्या एकाच घरापुढे थांबले पहाटे. बिभीषण महाराज रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णि न जाई नव तुलसी का रुंदत देख हर्ष कपिराई. पण एवढ्यावर वैष्णवाचं घर सिद्ध होत नाही. कारण काही काही माणसं काकडे नाना बंगल्यापेक्षा वृंदावन लय भारी बांधतात. तुळस हिरवी गार असते, एवढ्याहून समजायचं नसते की बंगल्यात माळकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. तो माझे जयाचे द्वारे तुळसी वृंदावन. जा पुढं झेंडा. तिथं आले ते ग्रहस्थ. तुकाराम महाराज आपल्या घराच्या पुढे घोंगड्यावरती बसलेले, पण डोळे मिटून भजन चाललं. काजळे महाराज आनंद तोच सार्वभौम राजाला लाजवेल एवढा. म्हणले का रे, आपल्याला वाटलं होतं बाबा घरचा श्रीमंत असेल, घर चंद्रमौळी. हे 3 शब्द पाडत मग. चुलीवर हरळी, केळीवर नारळी हे जुने शब्द झाले. नारळी म्हणजे केळी, तुम्ही खाता ती केळी नाही. हे फार फार भूतकाळात जावं लागतं तेव्हा अर्थ लागतो याचा. केळी म्हणजे मातीचं छोटं भांड. इथं ती केळी घ्यायची नाही तर आणाल ते 12 केळ्याचं डझन. काही ठोकून देणारे आहेत ना बरेच, असं नाही चालत. ते माठ, डेरा, मडक, पिंगी त्याची शिकोरी, आमच्याकडे नाव असं शिकोरी असं. तर नाव भागाभागात काही फरक पडतो. 12 गाव पर बोली बदले, तरुवर बदले शाखा, बुड्ढा पामे केश बदले, लखन बदले लाखा. हे ठरलेलं आहे. 12 गावावर भाषेमध्ये फरक पडतो. तुम्ही पिशवी म्हणता का नाही? पिशवी. काजळे महाराज पिशवी. नाशिक भागात पिशी म्हणतात. पिशवीला ते आता जेमतेम हेमंतराव, मी कीर्तनकार झालो नुकताच, एसटीनं जायचो. ते उतरलो का ते कोणीतरी यायचं घ्यायला. मग तिथे गेल्यावर म्हणायचे, तुम्ही आले ना तुमची पिशी. आता आमच्या नागपूर भागात पागलबाईला म्हणतात पिशी. आता पा कुणकड चालली हे मराठी. काय म्हणता? तुम्ही आले तुमची पिशी कुठं आहे? म्हटलं मला चांगली नाही पिशी नाही तुम्ही म्हणता. अहो सामानाची. अरे मग पिशवी म्हणा ना. पिशी. हे 12 गाव पर बोली बदले, तरुवर बदले शाखा. म्हणून तर कुठे कुठे ते नवरदेवासोबत हेल्पर असतं ना अशोकराव. हेल्पर नवरदेवासोबत. सोकान्या, वरदावा, कलवरा, पुऱ्या विदर्भात लांडगा. हे नावं वेगवेगळी म्हणून तुम्हाला विचारून घेतलं. ते काय छोटं भांड, मोठा डेरा, ते मडक, पाणी तापवायचं, ते त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, छोटंसं 1-1.5 लिटर पाणी बसेल एवढं भांड. त्याला म्हणतात केळी. त्याला केळी म्हणतात बरं का तांगडे बाबा. आणि त्याच्यावर झाकायसाठी ते नारळ फोडल्यानंतर ते टोकर उडतंय ना, नारळ वाटी. ते केळीवर नारळी त्याला म्हणतात. आता लक्षात आलं ना. भलतिकडे लावा तुम्ही. केळी म्हणजे खायची केळी नाही, तुकोबारायच्या. केळीवर नारळी म्हणजे ते अर्ध नारळ फुटल्यानंतर जे झाकून त्याच्यावर झाकून. केळीवर नारळी, चुलीवर हरळी. ज्याच्या चुलीमध्ये ताजी हिरवी हरळी उगवली, चूल पेटत असेल का हे डोकं चालवायचं. चूल पेटल्यावर हरळी हिरवी, ही परिस्थिती. घर चंद्रमौळी, घरातूनच चंद्र बघायचा, वर छप्पर नीट नाही. हा म्हणला का रे हे तर खूप गडगंज श्रीमंत असावे असं वाटलं होतं आपल्याला. पण एकानं डोकं चालवलं काजळे महाराज. मला असं वाटतं काय घरची परिस्थिती नसू दे रे, पण याची मंडळी ती माऊली चांगल्या स्वभावाची असेल आणि तिच्या स्वभावामुळे हा बाबा एवढा आनंदी असेल. महाराज तुमच्या धर्मपत्नी येतील ना आता पाणी घेऊन. घागर घेऊन आल्या जिजाबाई. हे शेलूगडचे लोक आले बरं का आपल्याकडे. गुळ पाणी, तेव्हा चहा पाणी नव्हतं, गुळ पाणी. घागर डोक्यावर, लाल डोळे जिजाबाईचे. गुळ पाणी. कोरडी ऑर्डर सोडता. उंदीर मेला तरी धान्याचा दाना आहे का घरात बसता इठ्ठल इठ्ठल करत ना गुळ पाणी.
हे तर हादरले, म्हणले का रे आपल्याला वाटलं होतं माऊली चांगल्या स्वभावाची असेल, पण आपल्या समोर विजेसारखी कडाडली. म्हणला मग तरी हा बाबा एवढा आनंदी का? म्हणला आता 9:21 झाली, कशाला वेळ घालवायची, बाबालाच विचारू. महाराज तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहला ना आम्हाला वाटलं की तुम्ही घरचे गडगंज श्रीमंत असावे. इथं आल्यावर पाहिलं तर घर चंद्रमोळी. नंतर आमच्यातल्या एकाला वाटलं की माऊली चांगल्या स्वभावाची असेल, तर ती आमच्या समोर विजेसारखी कडाडली. बरं मग आमच्या दृष्टीनं तुमची पत्नी प्रतिकूल असताना, घरची परिस्थिती अनुकूल नसताना एवढा आनंद चेहऱ्यावर कशाचा? म्हणले त्याचं एकच कारण आहे, अवघी राजाला लाजवेल एवढा आनंद होण्याचं कारण अवघी चिंता वारली. चिंता वारली म्हणून आनंद. काजळे बाबा जर असा अभंग लिहिला असता तर उजळले वाक्य आता अवघी चिंता पळाली. पळाली आणि वारली याच्यात जमीन अस्मान इतकं अंतर आहे. कारण समजा एखाद्याची पळाली, चिंता म्हणतोय मी, भलते डोके चालू नका. जर एखाद्याची पळाली तर पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे, पण वारली म्हणून हा शब्द आहे. बाप लेकाचं शाब्दिक भांडण झालं. भर चौकात मुलगा बापाला बोलला अपमानास्पद. बापाला करारी स्वभावाचा बाप सहन झाला नाही. म्हणला वाटेल तसा बोलतो, भर समाजात लेका तुझ्यासाठी एवढं केलं, नाही राहणार मी वाड्यात, जाय, नाही राहत, गरज नाही तुझी. आता गेल्याशिवाय गत्यंतर आहे का? बाप वाड्यात आला, ते घोंगडं घेतलं, जर्मनचं ताट घेतलं, तांब्या प्लास्टिकचा घेतला, तंबाखूचा बटवा, चष्मा, धोत्र, गेला पंढरपूरला. 4 महिने आषाढीला गेलो ते काही आलं नाही. कार्तिकला काही वारीला लोक गेली, तेव्हा गोपाळपूरच्या रस्त्याला हे भिकाऱ्याच्या लाईन मध्ये बसलं. जर्मनचं ताट, 10-15 रुपयाचे नाणे ताटात. ओळखलं गावच्या लोकांनी, आपल्या गावाचं पाटील, जय हरी पाटील, चांगला बिझनेस सुरू केला पंढरीत. अरे 4 महिने रडतय तुमचं पोर, आणि तुमच्या दारात 100 भिकारी रोज जगतात ना, तुम्ही भिकाऱ्याच्या लाईन मध्ये. तुमचंच पोर बोललं काय? गावातले बोलले, तुम्ही नाही सहन करणार काय? गावातले म्हातारे सहन करतील? चला गावाला. चला म्हटलं की उठलंच. ते तयारीतच होतं चातुर्मास. कोण येतंय मला घरी चला म्हणते, कधी घर गाठतो. आणलं घरी. आणल्यावर बाबा वाड्याच्या पुढे आल्याबरोबर मुलगा पायावर डोकं ठेवून ढसाढसा रडला. तुम्ही लक्षात घ्या, बापाचं महत्व जिवंतपणी कळत नाही.
ज्याला ज्याला बाप असेल ना ते भाग्यवान आहे, भाग्यवान आहे. तुम्ही माझ्या शब्दाचा अनर्थ लावून घेऊ नका. प्रेम मायचंही असते आणि बापाचंही असते, पण आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम जन्मदाता बाप करीत असतो. जन्मदाता. माझ्यावर लाल डोळे करू नका. राग येत असेल तर डोळे बंद करा आणि आपला आपला बाप आठवा प्रत्येक माऊलीनं. मग कळेल की बापाचं केवढं प्रेम असते. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. केवढाही दगडाच्या हृदयाचा बाप असू द्या. आणि बासिंग बांधलेली ताई जेव्हा तोंडावून हात फिरवते बापाच्या, जशी माय लेकराच्या, बाबा खूप कष्ट उपसले आमच्यासाठी, आता मी येते बाबा, पण तब्येतीची काळजी घ्या. कन्यादान सुखे जरी करी पिता शोकांत ये अंतरी. बाप ढसा रडतो. आईचं प्रेम आहे, बापाचंही प्रेम आहे, पण आईचं प्रेम समाजाला दिसतं, बापाचं लपून आहे. हे मुलाला नाही कळत, त्यासाठी बाप व्हावं लागतं. अरे ज्या दिवशी मुलगा रात्री उशिरा येतो, जेवत नाही बाप, जेवत नाही, अजून आला नाही, अजून आला नाही. खूप गाड्या चालतात, काही कमी जास्त झालं नसेल का, अजून आला नाही. रोज 10ला येतो, आता 12 वाजले तरी आला नाही. 12 पर्यंत बाप जेवत नाही. 12ला मुलाच्या पायातल्या बुटाचा आवाज अंगणात ऐकला की बापाच्या आनंदाला पारावार राहत नाही. आदा माझा लेख, लक्षात घ्या. बाप जोपर्यंत वडील, पवन भाऊ तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला आशीर्वाद द्यायला जन्मदाते हेमंतराव आहे. अरे किरकोळ संकट असेल तर मायची आठवण येते माणसाला, किरकोळ. पण भयानक संकट आल्यावर चालता चालता काटा बोचला, आई ग म्हणतं ते. सहज आहे ते. ते काही सरकारचे कायदे नाही किंवा मोदी साहेबांनी कायदा केला नाही. चालताना काटा बोचल्यानंतर आई ग म्हणावं असे काही कायदे आहे का? सहज आहे. चालता चालता काटा पायात बोचला की आई ग. हायवे क्रॉस करताना लक्ष नाही, ट्रक याच्याजवळ येऊन थांबला, दोन्ही हात वर करून, बाप रे इथं नाही आई, बापाच. अरे जोपर्यंत वडील घरी असतात वजनदार वाटतं घर, वजनदार. एकदा बाप मरण पावला म्हणजे केवढाही मोठा फोटो लावा रे भाऊ, वाड्याचं वजन निघून जात. आज मुलाला ती किंमत कळली, रडला ढसाढसा, बाबा चुकलं माझं, आजपासून बोलणार नाही, पण माझी प्रार्थना आहे वाडा सोडून जाऊ नका. यानं स्वीकारला बाप. 15 दिवसानं शेजारचं एक म्हातारं मेलं, अशोकराव. त्याचा 10वा उरकला, गोड जेवणाचा कार्यक्रम झाला, मासिक श्राद्ध झालं. त्याच्याही मुलाच्या डोक्यात कोणीतरी विषय घालून दिला. कारण काही प्रयत्न केले का नाही कशाचे तुझ्या बापाबद्दल? म्हणजे अरे पेपरला द्यायचं, वरील फोटोतील व्यक्ती सापडून देणारा योग्य बक्षीस दिलं जाईल, तर टीव्हीला दे. आपण यांना पाहिलं का? काय म्हणतो, काय तुझ्या बापाबद्दल बोलतो मी. 1च महिना झाला तुझ्या बापाला, त्याचा 4 महिन्यांनी आला ना. तो म्हणला त्याचा आला रे, तो पळाला होता, आणि तुझा माझा मेला, तो नाही येत. लक्षात आलं ना? तसं पळाली आणि वारली, चिंता वारली म्हणून आनंद आहे. त्याच्यात पुन्हा लक्षात घ्या, प्रपंचात चिंता पळते, परमार्थात मरते. 2 मध्ये हा फरक आहे. मुलगी जन्माला आली की बापाला चिंता, जाती कन्या महती चिंता, कस्मान प्रदायती महान वितर्का, हा संप्रदाय समय अर्थहारिका हृदय विदारिका पितु हो, इथपर्यंत चिंता आहे. जाती कन्या महती चिंता. मुलगी जन्माला आली तांगडे बाबा की चिंता निर्माण झाली. मग तरुण झाल्यावर पुन्हा चिंता, हिला अनुरूप असा योग्य वर कुठे सापडेल. सामान्य बापाची गोष्ट सोडा, देवाचा सासरा चिंतित होता की नाही? आणि तुम्हाला पाठ आहे हो, राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी. घरी गेल्यावर डोकं चालवा. जिथं रुक्माईचा बाप चिंतेत आहे, तर 2 गुंठे ऊस असलेला बाप काय होत असेल त्याचं?
म्हणून चिंता, हा मी सांगतो. मग लग्न जुळलं म्हणजे चिंता वारली नाही, पळाली. पण खर्च 2 लाखाचा आहे, गरिबी केलं तरी खिशात 1500 रुपये नाही. आता काय करावं? मग सल्लागार मंडळ भेटतं. का काळजी करतो? साहेब ओळखीचे आहे ना साहेब. हो, मग काही जर्सी गाईचं कर, काही पाईपलाईनचं. हे सगळे पाठ आहे तुम्हाला. झालं, प्रकरण केलं म्हणजे काय, चिंता वारली, अरे पळाली. मग लग्न थाटात पार पडतं, मुलगी गळ्याला बिलगून रडतीन, मुलगीला वाट लावतो बाप. 2 वर्षांनी पुन्हा तोंड उतरून बसतो बाप. का काय झालं, तब्येत नाही बरी? बरं आहे. मग झालं काय, तोंड कसं उतरलं? पहा ना, केवढा खर्च केला मुलीच्या लग्नात. काय झालं? जावई पेताड निघलो. मरेपर्यंत चिंता संसारात का पळते म्हणून निर्माण होते. गोकुळातली चिंता वारली नव्हती म्हणून निर्माण होत गेली. चिंता म्हणून निर्माण होत गेली. महाराज म्हणतात माझी वारली म्हणून आनंद आहे. अवघी चिंता वारली. चिंता एका अनुस्वाराचा फरक आहे, चिता आणि चिंता. अनुस्वार काढा चिता होते, लावा चिंता होते. दोघीचंही काम जाळण्याचंच आहे. चिताही जाळते आणि चिंताही जाळते. पण चिता एकदा जाळते. एकदा का कधी वाचलं? सालाबाद प्रमाणे यंदाही त्यांना पेटवायचा कार्यक्रम. वड्याच्या काठाला पत्र्याच्या शेडमध्ये अमुक तारखेला इतक्या वाजता होणार, नातलगाने यावं. छापलं काय कोणी? सालाबाद प्रमाणे एकदाच जाळते चिता. आणि चिंता पावलो पावली जाळते. चिंता की बडी आग लगी है जरे सब संसार. आग म्हटले त्याला, आग. महाराज म्हणतात ती वारली म्हणून आनंद. अवघी चिंता वारली. आता तुकोबाराच्या पाठीमागे चिंता होती कोणती? नुसत्या चिंतेवरच कीर्तन होईल नका जळे महाराज. प्रपंचाची चिंता म्हणावता आपल्या पत्नीला सांगतात नको चिंता करू वस्त्रा या पोटाची. माऊली आमुची पांडुरंग. वस्त्राची पोटाची चिंता करू नको धर्मपत्नीला म्हणतात. याचा अर्थच आहे की प्रपंचाची चिंता तुकोबाराच्या मागे नाही. आता 1.5 तास झाला वारली तर चिंता होती कोणती? काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. काही खंडईल कर्म ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. आणि ती चिंता वारली.